हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई पाहणार आहोत। ब्लाऊजसाठी इथे मी साडीतला पीस कट करून घेतलेला आहे। 1 मीटर कॉटनचा अस्तर घेतलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पीस आहे। खूप छान अशी आपण याची बाही बनवणार आहोत, जी सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ब्लाऊजचं कटिंग मी डायरेक्ट अस्तरवरती करते। तर अस्तरला आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे, बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग करण्यासाठी। तर अशा पद्धतीने मी अस्तर जो आहे तो इथे फोल्ड केलेला आहे। छातीच्या घडीप्रमाणे आपल्याला याला फोल्ड करायचं असतं। तर इथे मी 13 इंचाचं अस्तर फोल्ड करून घेत आहे बघा। अशा पद्धतीने जो काही छातीचा चौथा भाग असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग आणि 3 इंच मार्जिन एवढी आपल्याला घडी घ्यायची आहे। तर जेवढा पाहिजे तेवढा मी अस्तर कट करून घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकायचे। जितकी उंची तयार पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच जास्त घ्यायचे बघा। 1.5 घ्या किंवा 1 घ्या चालेल। तर बघा, इथे 13.5 इंच उंचीचा हा ब्लाऊज मला तयार करायचा आहे। तर 1 इंच घातलं तर किती होते 14.5 आणि कटोरीसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवते प्रिन्सेस कटच्या, म्हणून मी 15 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तर हे कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे हे व्यवस्थित बघा। ज्यांना प्रिन्सेस कटची कटोरी कमी पडत आहे बसवायला त्यांच्यासाठी ही अर्धा इंच उंची वाढवलेली आहे। ज्यांची अगदी व्यवस्थित बसते त्यांनी अर्धा इंच जे आपण वाढवलेलं आहे ना, ती काहीही वाढवायची गरज नाही आहे। अस्तरची फोल्ड बाजू मी माझ्यासमोर घेतलेला आहे आणि उंचीचं माप जे आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे। तर डीप नेकमध्ये ब्लाऊज आहे हा। त्यासाठी मी शोल्डर ठेवलेले आहेत 5 इंच आणि मुंडा उंची ठेवलेली आहे 6 इंच। तर बघा, इथे आपल्याला 5.5 इंचावरती मार्किंग करून शोल्डरची लाईन अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे मुंडा उंचीला। त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग आहे बघा 8.5 इंच, पण अर्धा इंच लूजिंग ठेवते मी म्हणून 9 इंचावरती माप टाकलं। त्याच्यानंतर 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवलेलं आहे। 34 साईजचा हा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटमध्ये। कमरेचा चौथा भाग आहे 7 इंच, 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने आपल्याला याचं माप घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, ही जी लाईन आहे ती अशी मी जॉईंट करून घेते। आता बघा, आपण कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मुंड्याचा आकार देतो। पुढच्या मुंड्याचा आकार कटोरीचा पार्ट जॉईंट केल्यानंतर मग आपण तो कट करत असतो। फक्त पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मुंड्याच्या बाजूकडे 1.5 इंच आणि कमरेच्या बाजूकडे 2 इंच आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं आहे फ्रंट पार्टसाठी, कारण आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज बनवते। तर कमरेतला टक्स जो आहे तो 2 इंचाचा कट करतो, मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स कट करतो आणि जे 1 इंच आहे ते आपल्याला मार्जिन लागतं कटोरीचं जॉईंट करायला। तर अशा पद्धतीने फ्रंट पार्टसाठी मी इथे वाढवून घेतलं आणि कट करून घेतलेलं आहे अस्तर। आता अस्तर शोल्डरमध्ये फोल्ड आहे तर ते मी कट करून घेते अगोदर। त्यानंतर आपल्याला बघा, इथे पाठीमागच्या भागातून जे अर्धा इंच एक्स्ट्रा उंची आपण घेतलेली आहे ती कट करायची। त्यानंतर जे साईडला आपण 1.5 इंच आणि 2 इंच वाढवलेलं होतं ते देखील कट करायचं आहे, फक्त बॅक पार्टमधून, फ्रंट पार्टमधून नाही। तर एवढं लक्षात ठेवा, बॅक पार्ट अगोदर व्यवस्थित करून साईडला ठेवा, म्हणजे परत आपण काही विसरत नाही। खालच्या बाजूकडून 4 इंचाचं गॅप ठेवलेला आहे मी आणि गळा उंची घेतलेली आहे आणि 2.25 इंच गळा रुंदी। खालच्या गळ्याचा जो ब्रॉडनेस आहे तो आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकतो, 3-3.5 इंचापर्यंत। तर या कस्टमरला जास्त राऊंड शेप पण नको आहे आणि अगदी चौकोनही नको आहे, अशा पद्धतीचा गळा पाहिजे होता, म्हणून फक्त कॉर्नरमध्ये त्याला मी कर्व दिलेला आहे आणि याचं कटिंग करून घेते। खूप सुंदर असं त्याला पायपिंग बनवून हा ब्लाऊज बनवायचा आहे। तर ब्लाऊज तयार झाल्यानंतर समजेलच तुम्हाला तो कसा झाला, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डीप नेकमध्ये बनवते। त्यानंतर आता हा फ्रंटचा अस्तर आहे। आता याच्यावरती आपण कटोरीचं जे आहे ते मार्किंग करूयात। सगळ्यात अगोदर अर्धा इंच खाली मी असं मार्क करून घेते। आता काय करायचं आहे, आपल्याला इथे गळा उंचीचं माप घ्यायचं आहे। तर बघा, गळ्याची उंची जितकी तयार पाहिजे ना त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या। 2.25 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे मी। 7 इंचावरती गळ्याची उंची टाकत आहे बघा। इथे 3 इंचाचा ब्रॉडनेस ठेवला आहे खालच्या बाजूकडचा। चौकोन बॉक्स करून घ्यायचा आणि याच्यामध्ये गळ्याचा आकार द्यायचा। गळा तुम्ही कुठल्याही आकाराचा बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, जेवढा मोठा हवा आहे तेवढा मोठाही बनवू शकता। 3.5 इंच आणि 4 इंच अशा पद्धतीने फोल्ड बाजूकडून मी 2 ठिकाणी माप टाकलं। उंचीला खालून 4 इंच ठेवलेला आहे आणि असा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला। मुंड्यामध्ये अर्धा इंच
मार्क केलेला आहे आणि त्याच्यावरती पण शेप देऊन घेतलेला आहे बघा। त्यानंतर बघा इथे जे आपण एक्स्ट्रा कटोरी वाढवलेली आहे ना, म्हणून असं क्रॉस मार्किंग करायचं आहे तिथपर्यंत। 2 इंचाचा टक्स मार्क करायचा आहे, तर 2 इंचावर मार्क करून मी हा पॉईंट इकडे असं मॅच करून घेते आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला कटोरी जी आहे ती कट करायची आहे। अर्धा इंच या भागातून उंची वाढवलेली होती ती पण कट करायची। गळ्याचं कटिंग करायचं आहे। फ्रंट हुक ब्लाऊज आहे हा, तर इथे मी याला फोल्डमधून पण कट करते। तर त्यानंतर बघा आपल्याला कटोरीचा जो टक्स होता तो कट करायचा आहे बघा। आणि इकडे अर्धा इंच फक्त आपल्याला कटोरीच्या उंचीमध्ये वाढवायचं आहे, तर हे क्रॉसमध्ये वाढवायचं असतं। तर इथे थोडंसं मार्किंग माझ्याकडून पुढे गेलेलं होतं, तर मी आणखीन एकदा हे व्यवस्थित मार्क करून घेते बघा। या पद्धतीने याचं कटिंग करायचं असतं फिटिंगच्या बाजूकडे क्रॉसमध्ये, कारण कटोरी फक्त उंचीमध्ये वाढवायची आहे आपल्याला तेवढ्याच पॉईंटमध्ये, ज्यांना कुणाला कटोरी बसवायला कमी पडत आहे त्यांच्यासाठी। तर अशा पद्धतीने फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे। आता हे तीनही पार्ट मी अस्तर जे आहेत ना ते ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करून घेते, कारण याची जी बाही आहे ती पफमध्ये बनवायची आहे आणि लॉंग, तर त्यासाठी कपडा किती शिल्लक राहील याचा अंदाज येत नसतो आपल्याला। तर काय करायचं, जे मेन पार्ट आहेत ते अगोदर कट करून साईडला ठेवायचे आणि मग राहिलेल्या ब्लाऊज पीसवरती आपण बाही बनवू शकतो। तर मी इथे असंच करते आता। बॅकचा आणि फ्रंटचं जे कटिंग आहे ते याच्यावरती कट करून घेते आणि मग समजेल आपल्याला आपण बाही कशी बनवू शकेल, पफ किती होईल। जर अशा पद्धतीचे तुमच्याकडे पण ब्लाऊज आले तर आपल्याला एवढा अंदाज येत नाही की आपण किती त्याचा पफ घेऊ शकेल। तर मीही तसंच करत आहे, अगोदर फ्रंट कट करून घेते आणि मग त्यानंतर आपण बाहीचं कटिंग करूया। खूप सुंदर बाही आहे, घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसते आणि आता जास्त ट्रेंडिंगमध्ये पण आहे आणि एका ताईंची कमेंट पण आलेली होती अशी बाही दाखवा म्हणून। तर इथे मी अगोदर बघा याचे जे काही काठ आहेत ना ते कट करून साईडला घेते। आता एवढा कपडा माझा शिल्लक राहिलेला आहे, याचे 2 भाग केलेले आहेत काठांचे मी 2 बाहींसाठी आणि या कपड्यामध्ये आपल्याला पफ बाही बसवायची आहे। तर यामध्ये बसणं शक्य नाही आहे, कपडा कमी पडणार आहे कारण त्याला जॉईंट द्यावे लागतील। तर त्याचं जे कटिंग आहे ते आपण अगोदर अस्तरवरती करूया। अस्तरवरती केलं पाहिजे असं नाही आहे, जर कपडा खूपच खराब असेल तरच अस्तर वापरा, नाही तर मग फक्त पीसवर डायरेक्ट जरी कटिंग केलं तरी चालेल। तर इथे मी तुम्हाला अगोदर माप सांगते बघा। 10 इंच उंची तयार करायची आहे, त्यामध्ये काठांची उंची 5 इंच होईल। टोटल 6 आहेत मार्जिन सहित, पण 5 इंच धरले मी, त्यातून 5 वजा केलं की 5 राहतात आणि 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे, तर 6। तर अस्तरची जी बाही आहे वरच्या बाजूची पफसाठी ती 6 इंच उंचीची आपल्याला कट करायची आहे आणि त्याचबरोबर पफ बाहीसाठी आपल्याला आणखीन माप वाढवायला लागतं। तर बघा मी ते सांगते तुम्हाला, अगोदर मी 6 इंचावरती मार्क करून घेते। अस्तरला मी 4 फोल्ड करून घेतलेला आहे अगोदरच। घडी इथे 9.5ची टाकायची रेग्युलर बाहीची आणि त्याच्यापुढे इकडं हा एक्स्ट्रा कपडा एवढा राहिलेला आहे आणि इथे डाऊन 3.5 इंच करायचा आणि सिंपल बाहीचा शेप द्यायचा आणि इकडे बघा 6 इंचाच्या वरती आणखीन मी 2.5 इंच वर मार्क केलं आणि हा शेप त्यामध्ये मॅच केलेला आहे। अशा पद्धतीने जर कटिंग केलं तरच बाहीचा पफ आहे तो प्रॉपर येतो, नाहीतर येत नाहीत, बाही चपटी बसते। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील कटिंग करून घ्या। खाली अस्तर फोल्ड होतं तर ते मी कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर हा जो कपडा आहे ना याला मी जॉईंट वगैरे देऊन तयार करून घेते आणि तुम्हाला डायरेक्ट शिलाई करताना दाखवते। तर अशा पद्धतीने बाहीचं कटिंग झालेलं आहे। खूप सोपी बाही आहे ही। चला तर मग आता आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट शिलाईला सुरुवात करूयात। एकाच व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची मी कटिंग शिलाई दोन्ही दाखवलेलं आहे। तर इथे बघा डायरेक्ट मी बॅक पार्ट घेतलेला आहे तयार करण्यासाठी। तर काय करायचं आहे आपल्याला, संपूर्ण कपड्यावरती शिलाई करून घ्यायची आणि साईडचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा जो ब्लाऊज पीस आहे ना तो उलटा आहे आणि त्याच्या बाजूकडे मी अस्तर ठेवलेला आहे। सगळीकडे व्यवस्थितरित्या हात फिरवून अशी मी शिलाई करून घेते, जेणेकरून कापड अस्तर यामध्ये अजिबात घोळ येणार नाही, कुठेही चून पडणार नाही आहे। डायरेक्ट अशी शिलाई करता येत नसेल तर तुम्ही याच्या साईडने पिना लावून घ्या आणि मग शिलाई करू शकता। जर नवीन असताल तर कापड हाताळता येत नाही, थोडंसं अवघड वाटत असतं बॅक पार्टला अस्तर जोडणं, कारण बॅक पार्ट हा मोठा असतो ब्लाऊज आपल्या ब्लाऊजच्या ह्याच्या पार्टमधला। तर तुम्ही त्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता। आता
अस्तरप्रमाणे मी याचं सगळं कटिंग करून घेते गळ्याचं वगैरे, कारण गळ्याला पायपिंग करायची आहे कॉन्ट्रास्टमध्ये. आणि या ब्लाऊजच्या पायपिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही जर पाहिला असेल तर मला नक्की सांगा पायपिंग कशा पद्धतीने केली आणि कशी वाटली ते. आणि नसेल पाहिली तर जाऊन बघू शकता. आता बॅकचे टक्स घ्यायचे आहेत म्हणून मी सेंटर काढला. साईड पार्ट आपल्याला सेंटरपर्यंत फोल्ड करायचा आहे. अर्धा इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजचं टक्स घ्यायचं आहे. बघा इकडे पण असंच करते. यामुळे काय होतं, दोन्ही बाजूचे टक्स आहेत ते सेम येतात. तर इथे मी दोन्हीकडे टक्स घेतलेले आहेत. क्रॉस कटिंग करायचं आहे कमरेतला अर्धा इंच. बघा या पद्धतीने याचं क्रॉस कटिंग करायचं आहे आपल्याला. हे कटिंग झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला आता कंबरपट्टी जॉईंट करायची आहे. तर पट्टी मी फोल्ड घेते. तुम्ही सिंगल पट्टीचा वापर करू शकता. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला ही शिलाई करायची आहे. तर इथे बघा मी शिलाई देऊन घेते अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून. आणि पट्टी त्यानंतर बाहेरच्या बाजूकडे करायची आणि वरून एक दाब शिलाई द्यायची आहे. यानंतर काय करायचे बघा, आपल्याला आतमध्ये पूर्ण पट्टी अशी फोल्ड करायची आहे आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपला खूप छान असा बॅक झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बॅकची डिझाईन करू शकता. चला तर आता आपण याचा फ्रंट बघूयात. फ्रंटचे 2 पार्ट असतात. तर मी नेहमी सांगत असते हे दोन्ही जे पार्ट असतात ना ते समोरासमोर ठेवून अगोदर आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि मगच शिलाई करायची. तर याचं पण मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. बघा ब्लाऊज पीसच्या उलट्या भागावरती सगळीकडे शिलाई द्यायची. साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. अस्तर आणि कपड्यामध्ये कुठेही घोळ यायला नाही पाहिजे, कुठेही चून नाही पडली पाहिजे, कापड अस्तर तिरकं नाही बसलं पाहिजे, याची काळजी घेऊनच तुम्हाला अस्तर जॉईंट करायचं आहे. सेम बघा याला पण मी सगळीकडे कटिंग करून घेते. तर इथे बघा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे. सेम याच पद्धतीने आपण कटोरीचा पार्टसुद्धा तयार करतो. संपूर्ण कटिंग शिलाई मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. जर काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका. तर बघा हा पार्ट आपला अगदी परफेक्ट झालेला आहे. याचप्रमाणे आपण कटोरीचा पार्ट पण तयार करूया. कटोरी बघा अशी समोरासमोर ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवायचं. सगळीकडे शिलाई द्यायची. एक्स्ट्रा कपडा जो काही असेल तो कट करून काढायचा. तर बघा ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जी काही तुमची ऑर्डर असेल ती कन्फर्म करायची आहे. त्याचबरोबर जी काही तुम्हाला माहिती हवी आहे ती देखील तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच भेटेल. तर कमेंटमध्ये न विचारता तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला हवा तो साईजचा पेपर कटिंग जे आहे ना ते ऑर्डर करू शकता. अगदी सिंगल कटिंगसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. अगदी तुम्हाला जर ह्या ब्लाऊजचं कटिंग पाहिजे असेल तर या ब्लाऊजचं कटिंगसुद्धा तुम्हाला भेटून जाईल. तर मला त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप करा. इथे बघा मी प्रिन्सेस कटची कटोरी जॉईंट करून घेत आहे. आता कमरेच्या बाजूकडून आपण सुरुवात करतो प्रिन्स कट कटोरी जॉईंट करण्यासाठी. अर्ध्या इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही कटोरी जॉईंट करायची आहे. कटोरी जोडताना अजिबात ओढाताण करायची नाही. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. सेम अशीच आपण दुसरी देखील बसवून घेऊयात. आणि बघा आपण अजून मुंड्याचं कटिंग केलेलं नाही आहे पुढच्या. तर काय करायचं, दोन्ही कटोरी जॉईंट झाल्यानंतर मग मुंडा कट करायचा आहे. अगदी तुमची कटोरी अर्धा इंच कमी जास्त जरी झाली असेल ना तर ती देखील मुंड्याच्या कटिंगमध्ये ॲडजस्ट होऊन जाते. पण कटोरी बसवताना अजिबात आपल्याला ओढाताण करायची नाही. अशा पद्धतीने तुम्हाला याची कटोरी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट आता एकावर एक असे ठेवायचे आहेत. गळ्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवायचे, मागे पुढे करायचं नाही आहे. अर्धा इंचाची गोलाई मार्क करून घ्यायची आणि या रीतीने याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कमरेतलं क्रॉस कटिंग देखील करायचं आहे. जसं आपण बॅक पार्टच्या कमरेला केलेलं होतं सेम तसंच. नाही केलं तर तुमचा फ्रंट मोठा होऊ शकतो आणि फिटिंग तुमचं चुकणार येते. त्यामुळे आठवणीने हे कटिंग करायचं. जर नाही कट केलात तर बॅकचंही करू नका, फ्रंटचंही करू नका. केलं तर दोन्ही पार्टचं करा. तर हे कटिंग झालेलं आहे. आता याला आपण हुक आणि आईपट्टी बसवून घेऊयात. हुक आईपट्टीसाठी आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नाही कटिंगमध्ये. तर लक्षात ठेवा इथे फक्त आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घेऊन हुकपट्टी आणि आईपट्टी बसवायची आहे. तर इथे मी हुकपट्टी बसवते
मेन बघा सरळ बाजूकडून ही पट्टी बसवतात आणि आतल्या बाजूकडे फोल्ड करतात. तर इथे मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी आता आतमध्ये मी फोल्ड करते. अशा पद्धतीने वरून अर्धा इंचाची शिलाई द्यायची किंवा थोडीशी जास्त द्यायची, पण अगदीच जास्त मोठी द्यायची नाही, मग ते दिसायला चांगलं दिसत नाही. तर अशा पद्धतीने इथे मी आपली हुकपट्टी बसवून घेतलेली आहे. याच पद्धतीने इथे मी आता याची आईपट्टी बसवते. आईपट्टी बसवण्यासाठी मी नेहमी सांगत असते ब्लाऊज पीसच्या कपड्याचा वापर करायचा आणि ही पट्टी उलट्या बाजूकडून बसवायची, सरळ बाजूकडे फोल्ड करायची. कारण जर याचे तुम्ही मशीनवरती आय करणार असाल तर ही सरळ भागाकडेच फोल्ड झाली पाहिजे. आणि समजा तुम्ही हाताने याची आय करणार असाल म्हणजे सुई दोऱ्याचा वापर करून, तर पट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड झाली तरी काही हरकत नाही, फक्त ही पट्टी एक्स्ट्रा असते. तर हे देखील लक्षात ठेवा. आणि याची साईज तयार होऊन साधारण 1.25 इंचाची किंवा 1.5 इंचाची तरी झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने याला मी मध्यभागी पण शिलाई देऊन घेतलेली आहे. आपल्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत. एकदा दोन्हीची उंची चेक करायची आहे आणि कमी जास्त वाटलं तर कट करून ते देखील ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपण याला कंबरपट्टी बसवूयात. तर इथे दोन्ही सेम आहे. थोडासा फरक वाटतोय तर तुम्ही खालच्या बाजूकडून कट करून लेवल करून घेतलेला आहे. इथे बघा आता मी याला कंबरपट्टी जॉईंट करते. तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला पट्टी जी आहे ती जॉईंट करायची आहे. आणि ब्लाऊज पूर्ण झाला की संपूर्ण कमरेला आपल्याला हात शिलाई करून घ्यावी लागते. वरच्या बाजूकडे मी तरी शिलाई करत नाही. बऱ्याच जणांना सवय असते प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये वरती पण शिलाईच करतात, पण ते दिसायला एवढं व्यवस्थित वाटत नाही, म्हणून पूर्ण कमरेला हात शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन एक शिलाई दिली. आता पट्टीला पुढून फोल्ड करून बाहेरच्या बाजूकडे पट्टी केली आणि एक शिलाई दिली. आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड केली आणि याच्या किनारीला एक शिलाई देऊन घेतली. खूप छान फिनिशिंगमध्ये पट्टी बसली जाते अशा पद्धतीने बसवली तर. बघा सेम असंच आपण याला पण करूयात. ब्लाऊज फिटिंगला खूप परफेक्ट झालेला आहे हा. कस्टमरला खूप छान बसला. तर तुम्हाला पण जर अशा पद्धतीचा ब्लाऊज बनवायचा असेल आणखी कुठल्या वेगळ्या साईजमध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. बघा ही देखील पट्टी मी अशीच बसवून घेतलेली आहे. आता आपला फ्रंट पण तयार झालेला आहे. आता आपण पटकन याची बाही कशी करायची आहे ते बघून घेऊयात. एकदा दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या आपण चेक करूयात बरोबर झाल्यात का, कारण हुकाई पट्टी छोटी मोठी नाही झाली पाहिजे आपली. सगळं काही बरोबर आहे. आता मी याचे शोल्डर आहेत ते जॉईंट करून घेते. तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला डबल शिलाई करायची आहे शोल्डरसाठी. जर तुमचे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर गळा रुंदीच्या बाजूकडे 1/2 इंचाचा उतार देऊन तुम्ही ते क्रॉस कटिंग करू शकता. नसेल तर अगदी सरळ कटिंग केलं तरी देखील चालेल. आता इथे बाहीच्या कपड्याला मी जॉईंट देऊन घेतलेले आहेत बघा मेन कपड्याला. आणि अस्तरचं कटिंग मी तुम्हाला दाखवलं होतं, तर याला मी अस्तर जॉईंट करून घेते. ब्लाऊज पीसच्या उलट्या बाजूकडेच मी हे अस्तर जॉईंट करत आहे. तर सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आपल्याला आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून काढायचा आहे साईडने. तर या पद्धतीने अस्तर अगोदर जॉईंट करून घ्यायचं आहे याचं. खूप सोपी बाही आहे ही. तुम्हाला या बाहीचं कटिंग आणि शिलाई कशी वाटली मला नक्की सांगा. तर बघा इथे अस्तर जॉईंट करून एक्स्ट्रा कपडा मी सगळा याचा कट करून काढलेला आहे. आता ही पफ बाही आहे आणि या कस्टमरला सगळीकडे छोट्या छोट्या चून पाहिजेत. नेहमी आपण काय करतो जेवढा एक्स्ट्रा पार्ट घेतला आहे तेवढ्या भागावरच चून घेतो, पण यामध्ये तसं नाही. यांना पूर्ण स्लीव्जमध्येच चून पाहिजेत. तर साईडने मी 2-2 इंच सोडलेला आहे गॅप किंवा 3-3 इंच सोडलेला आहे. आणि काय करायचं आहे अगदी छोट्या 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 यामध्ये चून द्यायच्या आहेत. चून देताना लक्षात ठेवायचं आहे ही जी बाही आहे ना ती आपल्या आर्महोलच्या राऊंडला सुद्धा पुरायला पाहिजे. या पद्धतीनेच याच्या चून घ्यायच्या आहेत. तर मी खूप छोट्या छोट्या घेत आहे बघा. मी संपूर्ण एक बाही तुम्हाला दाखवणार आहे. या पद्धतीने तुम्ही दुसरी तयार करून घ्या. आता मी खालच्या बाजूकडे या चून देते आहे आणि वरच्या बाजूच्या चून आहेत ना त्या खालच्या आहेत त्याच्या विरुद्ध डायरेक्शनमध्ये द्यायच्यात आपल्याला. त्यामुळे त्याचा पफ आहे तो अगदी प्रॉपर येतो. तर मी या बाजूकडच्या आता चून देते आणि विरुद्ध देत आहे. तुम्ही सरळ पण देऊ शकता जर समजा तुम्हाला एकसारख्याच पाहिजे दोन्ही बाजूकडे तर तुम्ही तशा द्या. तर ही बाही घातल्यानंतर याचा लुक आहे तो खूप छान दिसतो. फक्त याच्या चून आहेत त्या खूप छोट्या 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 द्यायच्या आहेत आपल्याला. तर इथे मी देऊन घेते बघा. तुम्हाला दिसत असेल मी किती छोट्या घेतलेल्या आहेत त्या आणि अगदी प्रॉपर पफ येतो याचा. आता याचे जे काठ आहेत ते घेतलेले आहेत आणि याला आपण जॉईंट करणार आहे.
तर बघा या पद्धतीने काठ याच्यावर ठेवायचे आहेत. काठांची सरळ बाजू आतमध्ये आहे याची आणि सरळ बाजूकडेच ती बाजू ठेवलेली आहे मी वरच्या बाहीच्या. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे आपल्याला खाली शिलाई करायची आहे. अनविजेबल टाईपमध्ये आपण या बाहीचं अस्तर जॉईंट करणार आहे, म्हणून इथे फक्त मी काठ घेतलेले आहेत आणि हेच अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे जॉईंट करून घेते. त्याच्यानंतर अस्तरचा पार्ट आहे तो आता अस्तरच्या बाजूकडे ठेवायचा आणि इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही शिलाई करायची आहे. बघा अशा पद्धतीने बाही बनवली की ती अनविजेबल याची शिलाई होते. आतमध्ये दोरे वगैरे निघत नाही, फिनिशिंग चांगलं दिसतं याचं. आता याचा बघा इथे अगोदर एक दाब शिलाई देऊन घेते मी अस्तरच्या भागावरती आणि मार्जिन अस्तरच्या बाजूकडे आहे त्याचं. आणि आता याचा रोल बनवायचा आहे बाहीचा असा आणि इकडे असं हे फोल्ड करून खाली आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून ही शिलाई करायची. मग सेम आपण योगपट्टीची अनविजेबल टाईपमध्ये बसवतो ना, तीच पद्धत आहे ही. आणि याला बाहेरच्या बाजूकडे काढून घ्यायचं आहे नंतर. आणि अशा पद्धतीने आपली ही पूर्ण बाही तयार झालेली आहे. बाहीचा आपण अजून जे राऊंड आहे ना त्यातला आपण घेर जेवढा पाहिजे तेवढा ठेवून बाकीचा कट केला नाही, अखंडच ठेवलेला आहे हे. तर ते आपल्याला बाही जोडल्यानंतर कमी करून घ्यायचे. ही बाही खूप मोठी आहे आता सध्या. अगोदर याला किनारीला दोन्ही बाजूकडे वरती आणि खालती मी एक शिलाई देते म्हणजे याचं फिनिशिंग चांगलं दिसेल. लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही दोन्ही बाजूकडे एक लेस पण लावू शकता. तर या पद्धतीने ही बाही तयार झाली. एकदा चेक करायचे फिटिंगच्या बाजूकडे दोन्ही पॉईंट सेम आहेत का, कमी जास्त वाटते का. त्याचबरोबर याला सेंटर मार्क करायचा आहे. पफ बाहीसाठी शक्यतो मी पुढच्या मुंड्याचा आकार नाही कट करत. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि याला इकडे असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सेम असायला पाहिजे बाही आपली फिटिंगच्या बाजूकडे, कमी जास्त नको. कमी जास्त असलं की मग जे फिटिंग आहे ते आपलं एकसारखं होत नाही. आता इथे काय करायचं आहे, मुंड्याच्या बाजूकडे पण आपल्याला चेक करायचं आहे. इकडे आणि इकडे बघा उंची मी नेहमी सांगत असते, चेक केल्याशिवाय बाही बसवायची नाही. शोल्डर पट्ट्या चेक करायच्या आहेत आणि मगच बाही बसवायची. बाही बसवताना आपण नेहमी सेंटरपासून बसवतो. शोल्डरचं जे मार्जिन आहे ते बॅक पार्टकडे आलं पाहिजे, अशा पद्धतीने सेट करायचं. आणि मग अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून तुम्हाला बाहीची शिलाई करायची आहे. आता आपण पफ बाही बसवतोय, एक्स्ट्रा झाली म्हणून कट वगैरे करायचं नाही. एखादी चून घ्यायची आहे आणि कमी पडली तर एखादी त्यातली चून काढा आणि मग ही बाही बसवू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्हाला बाही अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून बसवायची आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे याच्यावरती. दुसरी पण बसून दाखवते. अगदी परफेक्ट बाही याची बसलेली आहे. बघा या पद्धतीने मी याच्यावरती डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही नसेल समजलं तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आता बघा इकडची बाही पण मी बसवून घेते. खूप छान फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि फिटिंगसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने जर ब्लाऊज तयार केला तर तुमचा ब्लाऊज कसा झाला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. तर इथे बघा अशा पद्धतीने या दुसऱ्या बाजूकडची बाही बसवून झालेली आहे. डबल शिलाई देऊन घेते. मी दोन्ही बाही सेंटरपासून बसवलेल्या आहेत. बघा आपले जर नॉर्मल तुमची बाही असेल तर तुम्ही ना एक्स्ट्रा झालेली बाही क्रॉसमध्ये कटिंग करून काढू शकता. दोन्ही बाजूकडची बाही माझी झाली आहे. आता यानंतर इथे मी बाहीचं जो राऊंड आहे ना त्यातलं जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून काढते. तर व्यवस्थित बाही फोल्ड करून ठेवायची. जो काही बाहीचा राऊंड असेल त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि बाकीचं असं क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. कारण आपण ऑलरेडी याचं कटिंग केलेलं नव्हतं म्हणून. तर एक्स्ट्रा होता तो कपडा कट केला. सेम असंच इकडे पण करूयात. मार्जिन तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता. तर इथे पण बघा बाहीचा अर्धा भाग प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंचाचं मार्जिन आणि मग एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो असा बाहीच्या वरती कोपऱ्यापर्यंत कट करायचा आहे क्रॉसमध्ये. तर अशा पद्धतीने आपली बाही जी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट करून झालेली आहे, बसवून झालेली आहे. आता कमरेचं एक सेंटर काढायचं आहे अस्तरच्या बाजूकडे, कारण ब्लाऊज आपण नेहमी सरळ भागाकडून जॉईन करतो आणि मग त्याला उलटं करून फिटिंग करतो, म्हणजे आतून फिनिशिंग छान येतं ब्लाऊजचं. आता इथे
मी काय केलं, सेंटरपर्यंत हुकपट्टी बरोबर ठेवली आणि जो ब्लाऊज आहे तो जॉईंट करून घेते बघा अशा पद्धतीने. आणि अगदी परफेक्ट जॉईंट झालेला आहे, अजिबात कमी जास्त काहीही झालेलं नाही, कारण आपण सगळे पार्ट मोजून घेतलेले आहेत. सेम इकडे पण असंच जोडायचं आहे. बाहीतले जॉईंट वगैरे अगदी एका समोरासमोर आले पाहिजेत, कमी जास्त नाही झाले पाहिजेत, फ्रंट आणि बॅक छोटा मोठा नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर ब्लाऊज तुम्ही तयार करत गेलात तर तुमचा ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट होईल. आता या बाजूकडची पट्टी आहे ती आईपट्टी आहे, तर ती मार्किंगच्या पुढे ठेवा, कारण ती पट्टी एक्स्ट्रा असते. आणि मग ब्लाऊज जॉईन करा. एक्स्ट्रा जे काही साईडला कपडा होईल तो कट करून तुम्ही काढू शकता. तर इथे बघा ब्लाऊज मी उलटा केला आणि आता उलटा करून ब्लाऊज दोन्हीकडे अगोदर एक एक शिलाई देऊन घेते, कारण आतमध्ये याचा कपडा फोल्ड होत असतो. आपण सरळ बाजूकडून शिलाई करून मग याला उलटं करून आता फिटिंग करतोय. तर व्यवस्थित हे अगोदर जे आहे ना ते एक शिलाई देऊन घ्या आणि मग आपण याचं फिटिंगचं जे काही माप आहे ते टाकून घेऊयात. तुमच्याकडे ओव्हरलॉक मशीन असेल तर तुम्ही ब्लाऊजचे जे मार्जिन आहे त्याला ओव्हरलॉकसुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे आतून ब्लाऊज अगदीच छान फिनिशिंगमध्ये तयार होतो. इथे बघा हे झालेलं आहे. आता मी काय करते, फिटिंगचं माप टाकते. तर कमरेचा चौथा भाग जो काही असेल तो तुमचा घ्या. इथे आईपट्टी सोडून कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर 7 इंचावरती मार्किंग करते मी. 7 साडेसात जो काही असेल तो तुमचा चौथा भाग घ्या तुम्ही. लुझिंग अजिबात ठेवायचं नाही कमरेमध्ये. छातीचा चौथा भाग लुझिंगसहित आपण 9 घेतलेला होता, फिटिंगमध्ये 8.5 होता. हवं तर अगोदर लुझिंगसहित ब्लाऊज फिटिंग करून बघा, पहिल्यांदा आला असेल. याच्या अगोदर नेहमी शिवलेला असेल तर डायरेक्टचं फिटिंगचं माप टाकलं तरी देखील चालेल. आणि बाहीचा अर्धा भाग. तर हा जो ब्लाऊज आहे तो लुझिंगसहित मी फिटिंग करते आहे. जर वाटलं कस्टमरला लूज होतोय तर एखादी आपण एक्स्ट्रा शिलाई त्याला देऊ शकतो. अशा पद्धतीने सरळ लाईनमध्ये आपलं फिटिंग आलं पाहिजे, तरच आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो आणि मुंड्यामध्ये वगैरे अजिबात प्रॉब्लेम येत नाही, पाठीमागे पुढे चून पडत नाही. तर बघा याच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 1 2 3 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत 1/2 इंचाच्या मार्जिनने. आता हुकपट्टी असेल तर हुकपट्टीपासून मोजा आणि माप टाका. इकडे पण मी माप टाकून घेते. छातीचा चौथा भाग प्लस लुझिंग, इकडे बाहीचा अर्धा भाग फिटिंगमध्ये घेते आहे 5 इंच. कमरेचा चौथा भाग होता 7 इंच आणि 34 साईजचा हा ब्लाऊज आहे, पण मी फिटिंग करताना 9चं केलेलं आहे. तर बघा ज्यावेळी माझ्याकडे पहिल्यांदा कस्टमरचे ब्लाऊज येतात तेव्हा मी या पद्धतीनेच फिटिंग करून देते आणि बघत असते किती लूज वगैरे होते आणि त्यानंतरचे दुसरे जे काही ब्लाऊज असतील मग ते ॲडजस्ट करते. तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण फिटिंग झालेला आहे. या ब्लाऊजच्या पायपिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी त्यात तुम्हाला पायपिंग शिकवलेलं आहे. बघायचं असेल तर एंड स्क्रीनला तो व्हिडिओ लावते, जाऊन बघू शकता. ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंगची ऑर्डर द्यायची आहे त्यांनी मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पेपर कटिंग मिळून जातील. अगदी तुम्हाला सिंगल कटिंगसुद्धा भेटणार आहे. तुम्हाला या ब्लाऊजचं जरी कटिंग पाहिजे असेल तरी देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. स्क्रीनवरती नंबर आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. आणि या पायपिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर एंड स्क्रीनला तो व्हिडिओ देते, जाऊन बघा. आजचा व्हिडिओ कसा झाला हे मला सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.